गेलेलो त्यावेळेला साहेबांनी आम्हाला मदत केलेली. म्हणजे आपण लोकांचे प्रश्न आहेत, आपण सत्तेत नाही आहे म्हणजे लोकांचे प्रश्न सोडवायचे नाहीत का? लोक आपल्याकडे येत आहेत तर आपण जाऊन सोडवायला पाहिजे. आणि कोणाकडे जाणार तर आपण सत्तेतल्या लोकांकडे जाणार ना. आपण हे करायलाच पाहिजे. त्याच्यामध्ये काय पण दोन्ही सर कुठं ना कुठे त्याच प्रश्नाला अनुसरून कारण राष्ट्रपती हे देखील म्हणाले की हा राजकारणाचा विसर पडला लोकांना, कारण एकंदर या भेटीगाठी झाल्या पाहिजेत. मात्र शिंदे गटाचे काहीतरी नेते आहेत त्यांनी हे सगळे सोशल मीडियावर ट्विट्स करायला सुरुवात केली की आता आम्हाला टाळी मिळते. नरेश म्हस्के क्षेत्र मात्र उदय सामंत स्वतःने असं एक वेगळं एक्सपोज केलं तर हे कुठे ना कुठे थांबवायला आले. त्याने हवं होतं का? कारण त्याच्यामुळे दुसरा एक दृष्टिकोन या सगळ्या भेटीमागे आला असं मला वाटतं. ज्याचा त्याचा प्रश्न आहे. कोण कसाही फायदा घेऊ शकतो त्या गोष्टीचा. जसं तुम्ही आता दाखवलं की भेटीला गेले तसं त्यांनी केलं की या भेट वेगळी होती. जो त्याचा प्रश्न आहे. आता त्यांना त्यांचे वरिष्ठ समजावून सांगतील बाबा ही भेट कशा करता होती का होती हे योग्य नाही ना. तुम्ही हे जे भाष्य करताय ते मला वाटतं ते सांगतील. किशोरीताईंना जेव्हा पण तुमचा प्रश्न विचारला गेला तेव्हा किशोरीताईंनी वेगळं रिॲक्ट केलं. कुठे ना कुठे किशोरीताईंचा राग या सगळ्या गोष्टीबद्दलचा कसं काय या गोष्टीकडे बघतो? आमच्या मोठ्या ताई आहेत. आम्ही एकत्र काम केलेलं आहे. त्यांचा अनुभव पण दांडगा आहे. पण आम्ही त्या काहीतरी मला वाटते म्हणाल्यात काहीतरी ज्या पद्धतीने म्हणाल तर प्रेताच्या टाळूवरचं लोणी खाण्यापेक्षा ना हे जे मी बोललो आहे ना ते काहीतरी म्हणाले काहीतरी शेण खाल्लं वगैरे काहीतरी बोललेत. त्या प्रेताच्या टाळूवरचं लोणी खाण्यापेक्षा ना गाईचं शेण खाल्लेलं बरं. काय बोलू जी जवळीक मोठ्या प्रमाणामध्ये खाजगी बोलींची वाढली होती या ते दुरावामध्ये निर्माण होते ना. तो कसं आहे की तिकडे जी खतखत चाललेली आहे त्या पक्षामध्ये मनसे पक्षामध्ये जी खतखत चाललेली आहे त्याच्यामुळे आता त्यांचे बघितलं ना तुम्ही. आता त्यांच्या मीटिंग्स चालू आहेत कंटिन्यूस. नेहमी मीटिंग चालू आहेत. त्याच्यावर मला वाटते अंतर्गत मीटिंगमधला अहवाल पण तुमच्याकडे आलेला आहे की त्याच्यामध्ये लोकांनी सांगितलं की शिवसेनेच्या लोकांनी काही मदत केली नाही आहे म्हणून वगैरे. आता त्याच्यावर ठरवतील त्यांचे नेते आणि जे आमच्या संपर्कात नेते आहेत त्यांचे किंवा कार्यकर्ते जे माझ्या संपर्कात आहेत ते लोक बोलतात ना की आम्हाला मदत नाही झाली पण आपली लोक त्यांच्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने कामाला लागली. खरं आहे ते मनापासून कामाला लागली पण त्यांच्या मनापासून लागलं ना. कारण त्यांची ती म्हणतात ना की त्यांचं नेतृत्वच कोणत्या मनाचं असेल तर पुढे काय होणार आहे. प्रत्येक गोष्टीला एक्सपायरी असते आणि सत्ताधाऱ्यांची देखील एक्सपायरी होणारच आहे. या असं विधान आहे की ते काल राज ठाकरे यांच्याकडून आपल्याला ऐकायला मिळालं. आज तुम्ही सत्तेत आहात कसं बघता या वक्तव्याकडे? प्रत्येक गोष्टीला कसं आहे की थोडा हुरूप द्यायला लागतो ना कार्यकर्त्यांना. नाही तर कार्यकर्ता वेळ होऊन जातो ना, खचून जातो ना. हुरूप द्यायचं असेल तर काय करणार मग त्याला सांगायला लागतं, समजावायला लागतं. अरे बाळा होणार, आपण पण कधीतरी सत्तेत येणार. त्याकरता हे वाक्य बोलले. काल देखील अशा बैठका आहेत त्या पार पडलेल्या आहेत. काल देखील अशा बैठका आहेत त्या मनसेकडून पार पडलेल्या आहेत. आज देखील पुन्हा अशा प्रकारच्या बैठका आहेत. मुंबईमध्ये मोठं यश न मिळता अशा पद्धतीच्या बैठका वारंवार. तर तेच मग सांगितलं ना की कार्यकर्त्यांना काहीतरी हुरूप द्यायला लागतो, काहीतरी बोलायला लागतं, त्यांना थोडं हे द्यायला लागतं. त्याप्रमाणे बुस्टिंग करण्याकरता या मीटिंग वगैरे चालू असणार त्यांच्या. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.